कुणाल आपल्या आईसोबत राहत होता. तो लहान असताना त्याच्या बाबांचे निधन झाले होते. तेव्हापासून ते दोघेच राहत होते. तसेच त्यांच्या घरची परिस्थिती बरोबर नव्हती. नातलगांनी सुद्धा आता पाठ फिरवली होती, कारण त्यांची परिस्थिती बरोबर नसल्यामुळे. कुणाल आणि त्याची आई कसे तरी आपले घर भागवायचे. कुणाल सध्या लहान होता आणि त्याची आई कामाला जायची. कुणालची आई फार कष्ट करायची. आईकडे बघून कुणालला फार वाईट वाटायचे. तो लहान असून सुद्धा कुणालने कामाला जाण्याचे ठरवले, पण आईने त्याला मनाई केली, कारण त्याचे वय तेवढे जास्त नव्हते. तरी सुद्धा तो ऐकायला तयार नव्हता. पण आई म्हणाली, अगोदर थोडा मोठा हो, त्यानंतर कामाचे बघ, आधी शिक्षण कर. तो आपल्या आईला म्हणाला की आई, मी तुला नेहमी फार कष्ट करताना बघतो आणि तुला बघून मला फार वाईट वाटते. आई म्हणायची, कष्ट तर माणसाच्या आयुष्याचा भाग आहे, त्यामुळे कष्टाला घाबरायचे नाही. हळूहळू दिवस जाऊ लागले आणि कुणाल सुद्धा मोठा होऊ लागला. आता कुणाल एका कामाला लागला होता. तो शाळा करून आपले काम करायचा, पण त्याच्या आईची तब्येत सुद्धा बरोबर राहत नव्हती. जेव्हापर्यंत कुणालचे बाबा होते तेव्हापर्यंत आयुष्य फार आनंदात सुरू होते. त्यांच्याकडे हवा तसा पैसा नसला, सुखसोयी नसल्या तरी सुद्धा आयुष्य व्यवस्थित सुरू होते. तेव्हा अनेक नातलग त्यांच्या घरी यायचे, पण जेव्हापासून कुणालचे बाबा या जगातून निघून गेले तेव्हापासून त्यांची परिस्थिती अजूनच वाईट होत चालली होती. आता तर घरी बरोबर खायला सुद्धा राहत नव्हते. कुणाल सकाळी गेला की संध्याकाळी घरी यायच्या. दिवसभर कामात कसा वेळ निघून जायचा कळतच नव्हते. घरी आल्यानंतर आई आणि तो सोबत जेवण करत होते, पण त्याला समजून आले होते की त्याच्या आईने जास्त कामे होत नव्हती. कुणाल नेहमीच आईला म्हणायची, तू असू दे, मी आल्यानंतर स्वयंपाक करत जाणार. पण आई म्हणायची, अगोदरच तू फार थकून येतो आणि त्यानंतर स्वयंपाक करशील तर मला बरोबर वाटणार नाही. तो आईला म्हणाला, यात बरे का वाटायचे, पण आई त्याचे ऐकत नव्हती आणि तो यायचा अगोदरच स्वयंपाक करून ठेवायची. एक दिवस कुणाल कामावरून आला, बघितले तर आई झोपून होती आणि आईने स्वयंपाक केला नव्हता. त्यानंतर त्याने आईला उठवले तर आई एका आवाजात उठली नाही. त्याने परत आवाज दिला तर आई उठली आणि माहिती झाली की आईची फार तब्येत खराब आहे. कुणाल आईला हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी बोलला तर आई म्हणाली, मला काहीच झाले नाही, फक्त झोप लागली होती. पण त्याला कळले होते की आईची तब्येत खराब आहे. त्यानंतर कुणाल आईला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. डॉक्टरांनी म्हणाले की त्यांच्या तब्येतीकडे लक्ष द्या, तसेच त्यांना चांगले खाऊ घाला. दुसऱ्या दिवशी कुणालने आईसाठी अनेक वस्तू खायला आणल्या. आई त्या वस्तू बघून म्हणाली की एवढे कशाला आणले, मी बरी आहे. पण त्याला माहीत होते की आईची फार तब्येत खराब आहे, पण आई कधीच त्याला कुठल्या गोष्टीसाठी म्हणणार नाही. काही दिवस असेच निघून गेले. आता कुणालच्या आईला बरे वाटत होते. एक दिवस कुणाल कामावरून घरी आला. त्याने आईकडे बघितले तर तिच्या डोळ्यात अश्रू होते. कुणालला बघताच त्याच्या आईने आपले डोळे पुसले आणि कामाला लागली. पण कुणालला आईची व्यवस्था दिसली होती. कुणाल म्हणाला, आई तू का बरं रडत आहे. आई म्हणाली, मला तुझी फार काळजी वाटते, कारण तू फार कष्ट करतो आणि मी गेल्यानंतर तुझे कसे होईल त्याच गोष्टीची मला फार काळजी वाटते. म्हणून मी विचार केला की तुझे लग्न करून द्यावे, कारण तुझ्या पण सोबतीला कोणी राहील तर मला फार चांगले वाटेल आणि तुझे सुद्धा आयुष्य आनंदात जाणार. कुणाल म्हणाला, तू काळजी करू नको, तुला काहीच होणार नाही. मला एक चांगले काम मिळाले आहे, त्यामुळे आता माझ्या पगारात वाढ होईल आणि आपल्या घरची परिस्थिती सुधारेल आणि मला तुला आनंदात बघायचे आहे. त्यासाठी माझ्याने जे होईल ते मी कष्ट करेन. आज कुणालने आपल्या आईला बऱ्याच गोष्टी सांगितल्या आणि त्या गोष्टी ऐकून आपल्या मुलाबद्दल अभिमान वाटू लागला. हळूहळू दिवस जाऊ लागले, पण कुणाल आता आपल्या आईची फार काळजी करत होता. तिला फार चांगले जेवण खाऊ घालायचा, त्यामुळे त्याच्या आईची तब्येत आता बऱ्याच प्रमाणात चांगली होत चालली होती. एक दिवस कुणाल आपल्या आईला घेऊन मंदिरात गेला. कुणाल आणि त्याची आई मंदिरात बसून होते. तेवढ्यात कुणालला फोन आला आणि तो बोलायला बाहेर गेला. तेवढ्यात एक स्त्री कुणालच्या आईजवळ येऊन म्हणाली, हा तुमचा मुलगा आहे का. कुणालची आई हो म्हणाली. ती स्त्री म्हणाली की हा नेहमी मंदिरात येतो आणि बराच वेळ शांत बसतो, म्हणून एकदा मी त्याला विचारले तर तो म्हणाला की माझ्या आईची तब्येत नेहमी खराब असते, म्हणून मला तिची फार काळजी वाटते. त्यामुळे मी नेहमी मंदिरात येतो आणि इथे येऊन देवाला म्हणतो की माझ्या आईची तब्येत चांगली राहू दे आणि ती नेहमी आनंदात दिसू दे. हे ऐकून तर कुणालच्या आईच्या डोळ्यात पाणी आले. पण आज आपल्याबद्दलचे प्रेम बघून मुलाचा फार अभिमान वाटू लागला. काही वर्ष निघून गेले, पण आता कुणाल चांगल्या नोकरीवर आहे आणि त्याच्या आईची तब्येत पण फार चांगली आहे. कुणालच्या आईने आपल्या मुलाचे लग्न करायचा विचार केला आहे. खरंच मित्रांनो, आई मुलाचे नाते हे फारच छान असते. आईची बरोबरी जीवनात कधीच कोणी करू शकत नाही. तसेच आईला कितीही त्रास झाला तरी ती
आपल्या मुलाला नेहमी आनंदात बघण्यासाठी प्रयत्न करत असते. मित्रांनो, कथेला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.